किती येऊन बसत नाही त्यांनी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्याचा आज पहिल्या दिवसातून तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मात्र स्थानिक टीम खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटोळे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. दुसऱ्या बाजूने वैभव भोसले त्याला चांगली साथ देताना आपल्याला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मगाच्याही मॅच मध्ये मात्र या दोन्ही फलंदाजांनी एक अप्रतिम कामगिरी केली आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहायचं झालं तर अनबिटेबल जोडी राहिली या दोन्ही फलंदाजांची. पहिल्याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक मोठी भागीदारी केली एका चांगल्या पार्टनरशिप सोबत. मात्र समोरच्या टीमला 5 ओव्हर मध्ये जवळपास त्यांना जिंकण्यासाठी गरज होती ती 68 धावांची आणि त्या 68 धावांचा पाठलाग जो आहे तो अतिशय सहजतेनं मात्र या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केला. अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला आतापर्यंत 2.5 चेंडूंचा खेळ संपलेला असताना स्कोर कार्डवर 68 धावा, अतिशय मोठं धावफलक मात्र इथे उभारलं जात आहे. जय हनुमान स्पोर्ट्स कवटे मांकाळ. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर सभापती 11
आटपाडी संघ मैदानाच्या आतमध्ये तालुकास्तरीय हा क्रिकेट स्पर्धेचा खेळ आपण पाहू शकाल. आणि दरम्यान मात्र इथे आपण जर पाहिलं तर नारायण पवार सरांचं मैदानावरती आगमन होत आहे. आज नारायण पवार सरांचा वाढदिवस आहे. नारायण पवार सर आपल्याला वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा या व्यासपीठावरती आम्ही देत आहोत. व्हेरी वॉर्म वेलकम नारायण पवार सर, मॅन फ्रॉम कुच्ची. चांगल्या स्थितीमध्ये मात्र धावफलक ओव्हर नंबर 3 ची ते सांगता. शेवटच्या बॉलवर मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल येते आणि संघाचा धावफलक मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा. अवघ्या 3 ओव्हरमध्ये 69 धावा आलेत. म्हणजे एकंदरीत जवळपास आपण जर पाहिलं तर 23 धावांच्या सरासरीने मात्र धावफलक पुढे सरकतंय. अनिकेत पाटोळे मात्र वैयक्तिक 41 धावांवरती पुन्हा एकदा आपण त्याच्या माध्यमातून अर्धशतक पाहू शकाल. जर पुढील 9 धावा त्याने पण वैयक्तिक बॅटिंग मधून बनवल्या तर ते त्याचं दुसरं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या मॅच मध्ये मात्र वैयक्तिक 68 धावांची खेळी आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर पाठलाग करायचा असताना 68 धावांचा वैयक्तिक मात्र त्याने आपण जर पाहिलं तर 69 धावा 69 69 धावा मात्र धावफलकावरती. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 69, 5 ओव्हर मध्ये मला वाटतं जवळपास मग 100 अधिक धावा कुठेही आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळू शकतील. अपेक्षा तर आहेत, कारण एक स्थानिक टीम आहे आणि लोकल टीमला मात्र समर्थन देण्यासाठी आपण पाहिलं तर मैदानावरती सुद्धा खूप चांगला सपोर्ट त्यांच्यासाठी उपस्थित. बरेच प्रेक्षक मात्र आपल्या स्थानिक संघाला समर्थन देत आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर सभापती इलेव्हन आटपाडीचा संघ तितकाच चांगला प्रयत्न, परंतु आतापर्यंत गोलंदाज महागडे ठरलेत. गोलंदाज मात्र विकेटच्या शोधामध्ये आतापर्यंत एकही विकेट गोलंदाजांना पटकावता आलेली नाहीये. नवीन गोलंदाज फुलटॉस चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलेला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. वैभव भोसले आणि त्यांच्या बरोबर आपण जर पाहिलं तर अनिकेत पाटोळे दोन्ही फलंदाज चांगल्या लयबद्ध फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना आपल्याला बघायला मिळतील. पहिल्या बॉलवरती तरी मात्र वैभव भोसलेनं जमिनीलगतचा फटका सजवला, 2 धावा जमवल्या आणि यावेळेला मात्र आक्रमण केलंय. पुन्हा एकदा मात्र एक मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये ज्या विकेटची गरज होती ती विकेट आता मात्र इकडे आली आहे. वैभव भोसलेला माघारी परतावं लागतंय. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटेमंगा टीमला हा पहिला धक्का, पहिला हादरा. वैभव भोसले बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत चांगली बॅटिंग वैभव भोसलेच्या बॅटमधून पाहायला मिळत होती, परंतु एक लालच दिली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र बॉलिंग मार्क वरती विकास ढोक आले आणि विकास ढोकने मात्र हाताळलेल्या एका फुलर लेनच्या चेंडूवरती मात्र अपुऱ्या ताकदीनिशी अधुऱ्या मनाने खेळलेला हा फटका मात्र जो आहे तो फसलाय आणि विकास ढोकच्या या चेंडूवरती मात्र वैभव भोसले तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. पहिली विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळेल विकास ढोकच्या जागेवरती. आपण जर पाहिलं तर विकासच्या ओव्हर मधून मात्र ही पहिली विकेट. नामदेव मैदानाच्या आतमध्ये आणि या वेळेला अनिकेतच्या बॅट मधून मात्र नामदेव स्ट्राईक वर असताना मात्र त्याच्या बॅट मधून हा चौकार आलेला आपल्याला बघायला मिळतोय. एक दर्जेदार आयोजन आपण पाहू शकाल. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 च्या स्वरूपात आज मात्र स्पर्धेचा पहिला दिवस. एकंदरीत तालुकास्तरीय 4 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये पहिल्या सामन्यात मात्र आपण जर पाहिलं तर सभापती इलेव्हन आटपाडी या संघानं हार पत्करायला लावली, ती मात्र SGM पंढरपूर संघाला. तर दुसऱ्या मॅच मध्ये मात्र स्थानिक संघ एक चांगली कामगिरी करताना विजापूर संघावरती मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय आणि त्यानंतर मात्र चालू झालेला हा विजेता विरुद्ध विजेता असा मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये. विकास ढोक फॉलो थ्रू मध्ये मात्र जबरदस्त फिल्डिंग, गोलंदाजीच्या माध्यमातूनही तितकंच चांगलं कार्य आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं झालं तर संघाच्या धावसंख्याचा आकडा जर आपण पाहिला सध्याच्या स्थितीला तर चांगल्या धावा याही ओव्हर मधून आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. 75 धावा गाठलेत. अमृत महोत्सव धावसंख्येचा मात्र तिकडे साजरा केला जातोय.
स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. विकास ढोकच्या ओव्हरमधून मात्र आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. ऑन स्ट्राईक नामदेव. शेवटचा बॉल मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फाईन लेग मध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असफल राहिले, परंतु या निर्धाव चेंडू सोबत ओव्हर नंबर 4 ची सांगता होईल. हे एक चांगलं षटक म्हणावं लागेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय ते 81 धावांवरती. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक असेल. शेवटच्या षटकात मात्र कोणाला गोलंदाजी सोपवली जाते पाहूया. 81 धावा. हॅलो हॅलो हॅलो.
96 धावांचा पाठलाग मात्र करायचा असताना पहिल्याच बॉलवर विकास ढोकच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेला स्वीप केलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट बॉल जातोय सीमा पार आणि विकास ढोकच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. चांगली सुरुवात मात्र करत असताना विकास ढोक 2 चेंडूंमध्ये मात्र 10 धावा जमवल्यात. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेला मात्र सरळ बॅटनं फटका सजवायचा होता लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने मला वाटतं, परंतु तिकडे बॅटची इनर एज घेऊन बॉल चाललाय तो मात्र डीप स्क्वेअर लेग कडे. एका मिस टाइम फटक्यासोबत एक सिंगल घेऊन मात्र विकास ढोकला समाधानी राहावं लागेल. दोन्ही टीम जर आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही टीम मध्ये मात्र मातब्बर फलंदाजांचा भरणा आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मधून तब्बल या 5 ओव्हर मध्ये 95 धावांपर्यंत मजल गाठली आहे. 96 धावांसारखं एक मोठं टार्गेट मात्र समोर ठेवलंय ते सभापती 11 आटपाडीसाठी. यावेळेला तेज तर्रार चेंडू मात्र पाहायला मिळतो गोलंदाज बापूच्या माध्यमातून. बापू लोंढे वैयक्तिक पहिलं षटकार हाताळत असताना मात्र त्या ठिकाणी विकास ढोकसाठी सुरुवातीचे 2 चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये त्यांना मात्र विकास ढोकनं पाठवून दिलं प्लॉटच्या बाहेर आणि तदनंतर मात्र एक सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट झाली. अमोल जावीर स्ट्राईकवर आला आणि अमोल जावीर जसा स्ट्राईकवर येतोय अमोल जावीर स्ट्राईकवर आल्यानंतर त्याला मात्र बापू लोंढेनं पहिल्या चेंडूसाठी तरी बांधून ठेवलंय. मागील चेंडूची मात्र निर्धाव चेंडूनं सांगता होते. एक डॉट बॉल येतोय त्यानंतर मात्र हा कव्हर ड्राईव्हचा फटका सजवायचा असताना सरळ जाऊन विसावेल तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. मोठ्या धावांचा करायचा पाठलाग आणि या पाठलागाच्या प्रयत्नामध्ये मात्र सलामीचे 2 फलंदाज. ऑन स्ट्राईक अमोल जावीर तर नॉन स्ट्राईक विकास ढोक. बापू लोंढेच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन मात्र बॉल चाललाय तो शॉर्ट थर्डमॅन फिल्डरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग सजवली आपल्या गोलंदाजीला अनुसरून आणि पहिल्या 3 चेंडूंचा खेळ मात्र थोडासा महागडा राहिला, परंतु शेवटचे 3 चेंडू जे आहेत ते अतिशय योग्यरित्या हाताळले गेलेले आपण पाहिले ते बापू लोंढेकडून. एकंदरीत पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11. अजूनही सामना जिंकण्यासाठी मात्र उर्वरित 24 चेंडूंमध्ये 85 धावांची गरज. जवळपास 21.5 21.5 धावांच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग करायची आहे. प्रत्येक ओव्हर मधून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. इतकं सहज शक्य होणार नाही. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 96 धावांचा पाठलाग आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर स्थानिक संघाकडून म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स कडून चांगले गोलंदाज सुद्धा आपण पाहू शकाल. पहिल्या षटकातून बापू लोंढे योग्य टप्प्यावरती मात्र गोलंदाजी करताना तर दुसऱ्या बाजूने मात्र एक अष्टपैलू खेळाडू वैभव भोसले ज्याच्यामधून आपण जर पाहिलं तर बॅटिंग मधून सुद्धा चांगले फटके त्यांनी सजवले आणि तोच वैभव भोसले आता इथे मात्र बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 साठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक विकास ढोक त्याच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी. पाठलाग करायचा आहे 96 धावांचा. पहिल्या ओव्हर मधून अवघ्या 11 धावा आलेत. उर्वरित 24 बॉल मध्ये मात्र 85 धावांची गरज. काय करेल विकास ढोक. पहिला चेंडू फुल टॉस होता त्यालाही मात्र स्वीप केलंय. डीप स्क्वेअर लेग कडे बॉल जात असताना अगदी 2 कॅमेऱ्यानेशी मात्र tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवर मात्र या स्पर्धेचं होणारं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं tenniscricket.in. आभारी असणार आहोत संतोषजी नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं. कॅमेरामॅन ओमकार त्याचबरोबर आमचे दुसरे कॅमेरामॅन अगदस आणि आमचे अपडेटर्स सागर आज आमच्या सोबत मात्र या ठिकाणी यापुढील 5 दिवसांसाठी जुळले जात आहेत. हवेत बॉल चाललाय. विकेटची संधी आहे. कॅच मात्र निसटली आहे. अनिकेत पाटोळे मात्र चुकी करताना आपल्याला पाहायला मिळेल. काउ कॉर्नर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र एक खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. एक हातातला झेल मात्र तिकडे जमिनीला दान केलाय. जीवनदानासोबत मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर फलंदाजांच्या माध्यमातून एक सिंगल घेतली जाते. 2 सिंगल सोबत मात्र स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झाले तर 13. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला मिस टाइम फटका येतो. बॅटची इनर एज घेतली आहे. बॅटच्या अगदी बॉटम हिश्श्याला बॉल लागतोय. डीप मिड विकेटला जात असताना मात्र आणखीन एका सिंगल धावेची वाढ. परंतु गरज आहे ती चौकार षटकारांच्या चौफेर आतिषबाजीची. कुठेतरी मात्र मोठे फटके सजवावे लागतील. फलंदाजांना मात्र आक्रमक पावित्रा स्वीकारावा लागेल तर आणि तरच मात्र या धावांचा पाठलाग शक्य होईल. यावेळेला मात्र स्विच हिटच्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये आहे फिल्डर. पकडला जातो झेल
आणि समाप्त होतोय अमोल जावीरचा खेळ. पहिला धक्का सभापती 11 आटपाडी संघाला लागत असताना अमोल जावीर तसं पाहायला गेलं तर एक धडाकेबाज फलंदाज आहे, परंतु आज मात्र कुठेतरी दबावाखाली बॅटिंग करताना ते दिसले. हवे तसे फटके मात्र त्यांना सजवता येत नाहीत आणि या फटक्यात मात्र आपण जर पाहिलं तर तितका दम नव्हता. सरळ जाऊन विसावला तो थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सोबतच मात्र अमोल जावीरची विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना सौरभ पुसावळे आतापर्यंत ओव्हर मधले 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 धावा आतापर्यंत आले, 3 सिंगल सोबत एक चौथ्या बॉलवर आलेली विकेट आपण पाहिली, पहिली विकेट. आणि त्या विकेट नंतर मात्र आता नव्याने आलेला फलंदाज सौरभ पुसावळे स्ट्राईकवर. वैभव भोसलेच्या 5व्या चेंडूसाठी यावेळेला गतीमध्ये चांगलं परिवर्तन, चांगलं फुटवर्क बघायला मिळतंय सौरभ पुसावळे कडून. परंतु फुटवर्क मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी जरूर केली आहे, परंतु चेंडू आणि बॅट मधला जो संपर्क आहे तो घडून आणू शकलेले नाहीयेत. एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडू सोबतच आपण जर पाहिलं तर 5 चेंडू पूर्ण, शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळलेला फटका, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत बॉल मात्र क्षेत्ररक्षणाला देतोय दरार, होतोय सीमारेषा पार फरार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. शेवटचा बॉल मात्र थोडासा महागडा ठरलाय आणि या शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारासोबत ओव्हर नंबर 2 ची सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र 1 गडी बाद 18 धावा. पाठलाग करायचा 96चा, परंतु 2 ओव्हर मध्ये अवघ्या 18 धावा. पहिल्याच इनिंगचा खेळ आपण जर पाहायचं झालं तर अतिशय विस्फोटक बॅटिंग आपल्याला झालेली पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जवळपास मला वाटतं 48 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या तिकडे बघायला मिळाल्या होत्या. पहिल्याही मॅच मध्ये मात्र एक चांगला स्टार्ट दिला होता अनिकेत पाटोळे आणि वैभव भोसले सारख्या फलंदाजांनी. लगातारचे आपण मात्र जर पाहिले तर 2 वेळेला खेळले गेलेले चांगल्या पार्टनरशिपचे प्रयत्न आज आपल्या टीम साठी मात्र आपलं 100% देत असताना हे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आज अनिकेत पाटोळे त्यातल्या त्यात तितकीच चांगली साथ त्याला मिळते ती मात्र वैभव भोसले सारख्या फलंदाजाची. कालचाही दिवस मात्र अनिकेत पाटोळेचा खूप सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन मात्र बेळंकीच्या मैदानावरती आणि त्यातल्या त्यात या मैदानावरती आज आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती पुरेपूर ओळख असताना आज मात्र दोन्ही वेळेला आपण जर पाहिलं तर अर्धशतक गाठण्यामध्ये कुठेतरी त्याला यश मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं, परंतु या मॅच मध्ये त्याचं अर्धशतक आपण जर पाहिलं तर त्याला पूर्ण करता आलेलं नव्हतं. 18 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एसकेच्या हातामध्ये मात्र नवीन षटक. ओव्हर नंबर 3 हायवे एंड कडून कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजी करत असताना एसके आणि ऑन स्ट्राइक विकास ढोक. पहिला चेंडू एसके यांचा, मच्छिंद्र पवार अंपायरच्या भूमिकेत असताना मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धाव संख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जात असताना आज सन्मान मूर्ती बर्थडे बॉय अर्थातच नारायण पवार सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नारायण पवार सरांचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा या व्यासपीठावरतून आम्ही मात्र नारायणजी पवार यांना देतोय. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. या वेळेला चांगला फटका सजवला, बॅटमधून आवाजही चांगला येतोय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाईल. एकच धाव घेण्याची संधी तिकडे मात्र विकास ढोक यांना मिळते. आणखीन एका धावेसोबत मात्र स्कोर पुढे सरकतोय, परंतु गरज आहे ती आता मात्र मोठ्या फटक्यांची. या एकेरी दुहेरी धावा गरजेच्या आहेतच, परंतु आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर आटपाडी टीमला गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. आणि हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न सौरभ पुसावळेच्या बॅटमधून झालाय. लॉंग ऑन वरती मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि मग पाठीमागून बॅकअप साठी फिल्डर येत असताना बॉल मात्र तोपर्यंत मला वाटतं निघून गेलाय सीमारेषा पार. अडवला जातोय. हवेचा प्रवाह मात्र अगेन विथ द विंड खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर हायवे एंड कडून वारा मात्र नाना भवनकडे वाहतोय, त्यामुळे चौकार काही जात नाहीये, बॉल काही ट्रॅव्हल होत नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये. दरम्यान एक अतिरिक्त रन. एक चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला येत्या 5 दिवसांमध्ये या मैदानावरती अनुभवायला मिळू शकेल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 या स्पर्धेचं मात्र 3रं पर्व आयोजित केलं जात आहे. ओ सुंदर फटका, या वेळेला मात्र अप्रतिम
परंतु टायमिंग मात्र त्या ठिकाणी प्रॉपर नाहीये. अर्धवट मनानं ताकदही अपुरी आहे आणि लॉंग ऑन क्षेत्रावरती मात्र एक सहज सोपा सुरेख झेल. या अगोदर चुकी केली परंतु या वेळेला कोणतीही चुकी नाही. विकास ढोकला माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का लागेल सभापती 11 आटपाडी टीमला. दरम्यान मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस बड्डे बॉय नारायण पवार सर सन्मान मूर्ती आहेत. आज दुपारच्या सत्रामध्ये मात्र त्यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती झालं आणि आज वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यांना देत असताना मात्र आता पुढील मॅचचा टॉस सन्माननीय नारायण पवार सरांच्या वतीने मात्र पूर्ण केला जातोय. कॅमेरामॅन शुभ असते. अतुल काका पाठक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा. मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 विजेत्यांमधली ही मॅच. आज होम ग्राउंड वर खेळत असताना मात्र चांगल्या धावा जमवल्या. या वेळेला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अतुल काका पाठक आपल्याला बघायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र अगदी सहजतेने पूर्ण केल्या. कव्हर क्षेत्रात मात्र हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलेला असताना मिस टाइम फटक्यानंतर मात्र चांगल्या रनिंग सोबत आपण जर पाहिलं तर 2 धावा तिकडे धावून पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर जर आपण पाहिलं तर 26 धावांवरती पाठलाग करायचा आहे तो मात्र 96 धावांचा. अजूनही मात्र जवळपास 70 धावांची गरज. तिसऱ्या षटकातला मात्र खेळ आता सुरू आहे आणि आतापर्यंत या ओव्हर मधून 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल घेतली जाते. सिंगल सोबत मात्र 27 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा एक बॉल ओव्हर नंबर 3 मधून शिल्लक राहिलाय. एकंदरीत हा सामना मात्र कुठेतरी आता एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण पकड मजबूत केली होती ज्या वेळेला मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हर मध्ये 95 धावांपर्यंत मजल गाठली. दुसऱ्या बाजूने मात्र सुरुवात चांगली झालेली असताना गोलंदाजांची ही चांगली कामगिरी आज आपल्याला बघायला मिळाली. आणि दरम्यान इथे मात्र विकेटचं पतन होताना सौरभ पुसावळे एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवतोय. अशा स्पोर्ट्समन स्पिरिटची गरज आहे, अशा खेळाडू वृत्तीची गरज आहे सध्याच्या क्रिकेटला. अगदी मात्र आता या टेनिस बॉल क्रिकेटची उंची दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला बघायला मिळते. येत्या कालावधीमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर आजचा दिवस एक मोठी स्पर्धा सुरू होते. टेनिस बॉल क्रिकेट पटूंसाठी मात्र उपलब्ध करून दिलेला एक मोठा प्लॅटफॉर्म इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगला आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरुवात होणार आहे. माझी मुंबई आणि श्रीनगर या 2 टीम मध्ये मात्र ISPL चा आज पहिला सामना संध्याकाळच्या सत्रात सोनी लिव्ह वरती आपण पाहू शकाल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर ISPL च्या पहिल्या सामन्यामध्ये चित्रपट सृष्टीतील महानेते, महाअभिनेता म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सन्माननीय अमिताभ बच्चन सरांचा संघ आणि विरोधात मात्र खिलाडी होके खिलाडी अक्षय कुमार यांची टीम. टेनिस क्रिकेटच्या विश्वातील मात्र तारे सितारे आज मात्र आपल्याला ISPL च्या माध्यमातून पहिला सामना खेळताना नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सोनी लिव्ह या चॅनल वरती पाहायला मिळतील. स्ट्रीट टू स्टेडियम असा एक मोठा प्लॅटफॉर्म या खेळाडूंसाठी. अविनाश रणदिवे नव्याने आलेला फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंड वरती स्ट्राइक वर अतुल काका पाठक. बॉलिंग मार्क वरती वैभव बापू लोंडे. ओव्हर नंबर 2 साठी नाना भाऊन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज. स्ट्राइक वर डावकुरे आता एक विस्फोटक फलंदाज, एक लिजेंडरी प्लेयर अतुल काका पाठक, मॅन फ्रॉम आटपाडी. चांगला बॉल यॉर्कर हाताळला जातोय बापू लोंडे यांच्या माध्यमातून. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे त्यावर मात्र वेगाचा चांगला वापर गोलंदाज करू शकतात आणि तितकीच चांगली फिरकी मात्र त्या ठिकाणी करण्याची ही संधी देणारा हा खेळ मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली खेळपट्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. महांकाली साखर कारखाना कवठे महांकाळच्या या मैदानावरती मात्र आपण बऱ्याच स्पर्धा पाहिल्या. या काही दिवसांपूर्वीच आपण जर पाहिलं तर मागील महिन्यामध्ये दिनांक 14 ते 18 फेब्रुवारी 2024 च्या कालावधीमध्ये स्वर्गीय पिंटू दादा पाटील स्मृती चषक आपण अनुभवलाय.
आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर त्याआधी उदयभैया शिंदे सरकार यांच्या माध्यमातून विश्वजित चषक या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती आपण पाहिलं. बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा रंगतात या मैदानावरती. आपण जर पाहिलं तर त्याही अगोदर एक आमदार चषकासारखी भव्य स्पर्धा. एकंदरीत काही स्पर्धा ज्या आहेत त्या एक गाव एक संघ या संकल्पनेवर असतात, परंतु या स्पर्धेकडे आपण जर लक्ष टाकायचं झालं तर यावर्षी मात्र आयोजकांनी काहीसं वेगळं करण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये तालुकास्तरीय 16 संघांना मात्र त्या ठिकाणी खेळण्याची संधी दिली जाते. प्रत्येक दिवसांमध्ये 4 संघ आणि त्या प्रत्येक 4 संघांमध्ये मात्र साखळी फेरीतून एकंदरीत दिवसभरात 6 सामने आणि त्यामधून मात्र एक संघ जो आहे तो क्वालिफाय होईल शेवटच्या दिवसात सेमीफायनल खेळण्यासाठी. पहिला दिवस मात्र कोणाचा राहतोय, आज पहिल्या दिवसातून मात्र सेमीफायनल साठी कोण क्वालिफाय होतंय यासाठी मात्र चालू असलेली चढाओढ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. मॅच नंबर 3 सभापती 11 आटपाडी विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मंकाळ या दोन टीम मध्ये चालू असलेली आजच्या दिवसातली तिसरी मॅच. विनर वर्सेस विनर, विजेता वर्सेस विजेता, बेस्ट वर्सेस बेस्ट. आटपाडी विरुद्ध कवटे मंकाळ दोन तालुकास्तरीय संघांमध्ये चालू असलेला आजचा तिसरा सामना. परंतु हा सामना मात्र आता कुठेतरी झुकताना आपल्याला बघायला मिळतोय तो एका स्थानिक संघाच्या बाजूने. अर्थातच तमा गस्ते आणि टीम या मॅच वरती आपली पकड मजबूत करत असताना जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मंकाळ प्रथम बॅटिंग करत असताना 95 धावा 5 ओव्हर मध्ये जमवल्या आणि 96 धावांचं एक भलं मोठं टार्गेट समोर ठेवलं गेलं आणि त्या 96 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र आता कुठेतरी अडचणीत आलाय तो संघ म्हणजे सभापती 11 आटपाडी. सध्याच्या स्थितीला अवघ्या 27 धावा स्कोर कार्डवर. अजूनही जवळपास 69 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सिंगल सिंगल धावा मात्र घेतायत. हो या वेळेला मात्र दांडी 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 गुल. प्रॉपर विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर अक्रॉस द लाईन येऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये पुढचा दरवाजा बंद केला आणि मागच्या दारानं मात्र गोलंदाज बापू लोंढेनं चोरी केली. अगदी मधली एसटी वाकवली आहे आणि क्लीन बोल्ड केलंय ते फलंदाजाला. वन मोर विकेट डाऊन. एका मागोमाग एक विकेट मात्र आपण येताना पाहू शकाल. आटपाडी संघाकडून आलेले फलंदाज बाद. 5 गडी बाद, धावसंख्या मात्र 28. अजूनही जवळपास 68 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. 5 चेंडू पूर्ण, शेवटचा एक बॉल या षटकातून आणि इथून पुढे मात्र अजून 6 बॉल म्हणजे एकंदरीत 7 बॉल शिल्लक आहेत आणि त्या 7 बॉल मध्ये औपचारिकता पूर्ण करायची गोलंदाजांना. गरज आहे ती मात्र 68 धावांची. आता मात्र बापू लोंढे यांच्या ओव्हर नंबर 4 मधला वैयक्तिक दुसऱ्या षटकातला आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. यापुढे आणखीन एक षटक मात्र फलंदाजांच्या हातामध्ये, परंतु मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेवटचा बॉल सरळ बॅटने खेळलेल्या फटक्यासोबत मात्र त्या ठिकाणी स्ट्राइक्स वर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरसाठी नवीन ओव्हरसाठी मात्र फलंदाजीसाठी आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे सजन स्ट्राइक वर होता. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचे 6 बॉल. आता मात्र फलंदाजांच्या हातामध्ये औपचारिकता पूर्ण चालू असलेला हा सामना. यानंतर मात्र पुन्हा एकदा मॅच मात्र होईल ती दोन पराभूत ठरलेल्या संघांमध्ये. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर पराभूत ठरलेला संघ होता तो एसजीएम पंढरपूर आणि दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत ठरलेला संघ होता तो म्हणजे विजापूर. या दोन संघांमध्ये मात्र या नंतरचा सामना नाणेफेक पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात त्या सामन्याला सुद्धा सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. एसजीएम पंढरपूर won the toss and elected to ball first. प्रथम गोलंदाजी करेल एसजीएम पंढरपूर विरोधात विजापूर बॅटिंग करताना. या पुढील सामन्यासाठी हा निर्णय. औपचारिकता पूर्ण चालू असलेली ही मॅच. फॉर्मॅलिटीज मात्र गोलंदाजांना पूर्ण करायचे आहेत
मोठ्या धावांचा पाठलाग मात्र करण्यात सभापती इलेव्हन आटपाडी हा संघ असफल राहतोय. उर्वरित 5 बॉलचा खेळ जो आहे तो गोलंदाजाला पूर्ण करायचा आहे. उर्वरित 5 चेंडू जे आहेत ते चांगल्या रीतीने हाताळायचे आहेत. चांगली बॉलिंग बघायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल घेण्याची संधी होती परंतु धाव काही घेतली जात नाहीये. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा मात्र सतीश एक चांगला चेंडू हाताळत असताना शेवटच्या षटकातील आता मात्र 4 बॉल औपचारिकता पूर्ण हाताळायचे. तोही चेंडू मात्र सोपावला विकेट किपर कडे. 3 बॉलचा खेळ पूर्ण, 3 बॉल शिल्लक. स्कोर कार्ड वर मात्र अवघ्या आणि अवघ्या 28 धावा, म्हणजे अर्धशतकही पूर्ण करू शकलेले नाहीये टीमचं. कुठेतरी मात्र एका चांगल्या धाव्यांच्या प्रयत्नामध्ये एक मोठी धावसंख्या उभारायची असताना मात्र स्वस्तात आज मात्र निपटताना आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ म्हणजे सभापती इलेव्हन आटपाडी. एका मागोमाग एक विकेट्स येताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहायचं झालं तर धावांची गती मात्र थोडीशी कमी झालेली आपल्याला बघायला मिळाली. सुरुवात ज्या पद्धतीने आज विकास ढोकने केली होती असं वाटलं होतं की चांगला पाठलाग होईल, चांगला सामना रंगेल, परंतु तसं न घडता मात्र इथे आज अगदी आपण जर अपेक्षित केलं होतं त्याच्या विरोधी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एकतर्फी सामना होताना सुरुवातीचे 3ही चेंडू जे आहेत ते निर्धाव आलेत आणि त्यातल्या त्यात एक विकेट मात्र गोलंदाज सतीशच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज संकेत मैदानावरती आल्या आल्या मात्र हात खोलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय कारण शेवटच्या चेंडूंची मात्र औपचारिकता शिल्लक राहिली असताना एखादा मोठा फटका मात्र सजवावा असा मात्र निर्धार केलाय तो सतीशच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र संकेतच्या बॅटमधून हा चौकार, चौकारासोबत मात्र 32 धावा. मला वाटतं जवळपास आतापर्यंत 6 विकेट्स सभापती इलेव्हन आटपाडी टीमने गमावलेत. शेवटचे 2 बॉल आता मात्र शिल्लक राहिलेत. 4 बॉल मध्ये 4 चौक. आपण जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलेला असताना आणि यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आणि सोबतच आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल सुद्धा चौकारामध्ये जातोय आणि या चौकारासोबत मात्र या मॅच नंबर 3 ची सांगता होते. विजेता ठरला या मॅच मध्ये तो मात्र एक स्थानिक संघ, लोकल टीम अर्थातच तम्मा गस्ती आणि त्यांचे सहकारी जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवठे महांकाळ.